राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले। या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीकही वाहून गेले आहे। निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणवीसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे। संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20,000 रुपये मदत तातडीने द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। हा जो पाऊस आलेला आहे, अतिवृष्टी जी होत आहे, याला अवकाळी म्हणून सरकार सावरासावा करत आहे। मात्र हा पाऊस अवकाळी नाही, तर गेल्या 3 आठवड्यापासून वादळाची, पावसाची आणि मान्सूनची पण पूर्वसूचना ही देण्यात आलेली होती। मात्र मुळात हे सरकारच अवकाळी आहे, कारण मतांची चोरी करून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि या पावसाने या सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल ही उभ्या महाराष्ट्रात केलेली आहे। महाराष्ट्राच्या राजधानीत तर आता कुठल्याच उत्तर यांच्याजवळ नाहीत। होत असणारे आरोप आणि समोर असलेली वस्तुस्थिती ही सर्व नाकारून हे वेगळेच प्रश्न विचारतात आहे। जो प्रश्न पावसाचा आहे तर हे उन्हाळ्याचं बोलतात आहे, प्रश्न भ्रष्टाचाराचा आहे तर हे वेगळ्याच कालखंडामध्ये घेऊन जातात आहे। वास्तविक पाहता जे प्रश्न आज ऐरणीवर उभे आहेत, जे उपस्थित झालेले प्रश्न आहेत, या प्रश्नांचे उत्तर देत असताना गत 25 वर्षात काय झालं, मागच्या वर्षी काय झालं, अशा प्रकारचा रिप्लाय, अशा प्रकारचे उत्तर देणं हे अशोभनीय आहे। आणि भाजप आणि शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे जो प्रयत्न करत आहे हा केविलवाणा आहे। वास्तविक पाहता मागच्या सरकारमध्ये कोण नगरविकास विभागाचे मंत्री होतं, तर शिंदे नगरविकास विभागाचे मंत्री होते आणि तेच दस्तखुद शिवसेनेत होते। त्यामुळे शिवसेनेच्या अनुषंगानं जेव्हा ते उत्तर देतात तेव्हा भाजप हा शिवसेनेचा अलायन्स पार्टनर होता, शिंदे सेना ही पण शिवसेनेचाच भाग होती। त्यामुळे स्वतःकडेच दुसऱ्याकडे एक बोट टाकत असताना 3 बोट आपल्याकडे नाही, तर अशा प्रकारची उत्तर देणे म्हणजे स्वतःकडेच ते त्याचा अंगुली निर्देश करीत आहे। आणि मूलभूत स्वरूपाचे जे प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आहे, त्याच्यावर थेट स्वरूपाचं उत्तर देण्यापासून पळ काढतंय सरकार। आणि हा पळपुटेपणा जो आहे, हा पळपुटेपणा बघून त्यांची क्यू यावी अशा प्रकारचे चित्र आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे। भ्रष्टाचार करून 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 जी भगदाडं पडलेली आहे, आता त्यातून पाणी कुठे मेट्रोत चाललंय, कुठे मंत्रालयाच्या दारात चाललंय आणि एकंदरीत ही जी भ्रष्टाचाराची जी सुनामी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळते आहे। कारण 90,000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या प्रशासक आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि शिंदे उपमुख्यमंत्र्यांनी आणि अर्थ विभागातील अजितदादांनी यांनी ही 90,000ची जी मुदत ठेवी आहे या केव्हाच या काढून या संपवलेल्या आहेत। तर नव्याने 1,600 कोटी रुपये कर्ज घेण्याचा घाट घातलेला आहे। दरम्यानच्या काळातलं अनुदान असेल, या सर्वांची सुनामी जी आहे ही आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचाराची सुनामी गेलेली आहे। आणि एकीकडे मुंबई तुंबलेली आहे, ही मुंबई तुंबलेली नाही, हे पाणी तुंबलेलं नाही, तर हा भ्रष्टाचार तुंबलेला आहे। आणि त्याची जी गटरगंगा जी आहे भ्रष्टाचाराची ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि ही गटरगंगा असताना मागच्या काळात काय झालं, हे झालं, ते झालं असं सांगत असताना या गटरगंगेत दस्तखुद शिंदे लोळत आहेत का, हाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि भाजप हे भलतीकडेच उंगली निर्देश करत असताना या गटरगंगेला भाजप थेट स्वरूपामध्ये ही जबाबदार आहे, याचा सोयीस्कर स्वरूपामध्ये त्यांना विसर पडलेला आहे। मेट्रो 3चं काय झालं, तर मेट्रो 3च्या मध्ये त्या बोगद्यात पाणी जात असताना ज्या त्यांची वाभाणे निघत आहेत, एक तर तांत्रिक दृष्टिकोनातून जो प्रोजेक्ट फिजिबल नाही, तो राजहट्टाचा भाग म्हणून तो पूर्णत्वाचा घाट हा फडणवीसांनी घातलेला आहे, तर दुसरीकडे उद्घाटनाची घाई करून तांत्रिक दृष्टिकोनातून पुरेशी त्याला मजबूती न देता ही मेट्रो सुरू करण्याच्या मागचा त्याचं काय कारण होतं हेही समोर आलं पाहिजे। आणि एवढंच नाही तर या मेट्रो 3ची जी जंगलं आहेत, जी झाडं आहेत, ती रात्रीच तोडण्याची जी घिसडघाई केली होती
ती घसरघाईच आज त्याच पर्यावरण त्याचं उत्तर देत आहे. ती झाडं जेव्हा तोडून पर्यावरणाची अपेक्षित हानी केली आणि रात्रीच्या खेळ जो चालत होता तो कशासाठी चालत होता त्याचा आता नियतीने आणि निसर्गाने त्याचं उत्तर या मेट्रो 3च्या दरम्यानही हे दिलेलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादींनी काही भ्रष्टाचार जो आहे ते कालवेच फोडायला लागले. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती झाली तर कोण ठेकेदार होता, असे कसे कालवे फुटले. आता कालवे फुटून अजितदादांच्या राष्ट्रवादीची वावाडी त्या ठिकाणी निघत आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे तो या पहिल्याच पावसाने हा भ्रष्टाचार या महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा स्पष्ट स्वरूपामध्ये अधोरेखित केलेला आहे.